तर रत्नागिरीतील खेड दापोली रोडवरील नारंगी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। खेड दापोली मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। वाहतुकीवर परिणाम झाला आहे। रत्नागिरीतील हे दृश्य आपण पाहतोय। नारंगी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे संपूर्ण पाणी खेड दापोली मार्गावर आल्याचं पाहायला मिळतंय आणि याच पाण्यातून वाहन आपला मार्ग शोधतात। नारंगी नदीचं पाणी जे आहे हे रस्त्यावरती आलेलं आहे आणि दापोली खेड रस्ता जो आहे हा या ठिकाणी मार्ग बंद झाला। आपल्याला या दृश्यामध्ये आपण पाहू शकता की अशा पद्धतीने मार्ग जो आहे हा बंद झालेला आहे। इथं याच नदीवरती एक पूल आहे, हा पूल देखील पाण्याखाली गेला आहे आणि यामधून जी लोक आहेत ही जीवघेणा प्रवास करतायत। आपण या दृश्यामधून पाहतोय की इथं रस्ता दिसत नाही आहे, डांबरी रोड आहे, हा पाण्यामध्ये गेलेला आहे। मात्र या ठिकाणी मोठ्या गाड्या ज्या आहेत या इथून आताही अशा धोकादायक स्थितीमध्ये चालू आहेत। आपण पाहू शकतो की रस्ता दिसत नाही आहे, त्याच्या पुढे असणारी ही गाडी एक चाललेली आहे, आपण पाहू शकतोय मालवाहतूक, आणि याच्या पुढे पूल आहे, या पुलावरून पाणी चाललेलं आहे। असं असलं तरी देखील या ठिकाणी रिस्क घेऊन जीव धोक्यात घालून अशा पद्धतीनं वाहतूक ही धोकादायक आहे। आपण पाहू शकताय की आता पूल जो आहे या पुलावरून गाडी पुढे चाललेली आहे आणि पूलवरून जाणारा रस्ता आहे ह्या सगळा जो भाग आहे हा पाण्याखाली गेलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी।